नमस्कार. आपल्या सगळ्यांचं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण आयुर्वेदामधल्या एका महत्त्वाच्या संकल्पनेविषयी बघणार आहोत. ती संकल्पना आहे प्रकृती. आयुर्वेदानं अनेक विचार आपल्याला दिलेले आहेत आणि त्यापैकी प्रकृतीचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा मानला पाहिजे. आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट ह्या तिघांनीही प्रकृतीची संकल्पना अगदी सखोलपणे मांडलेली आहे. प्रकृतीबद्दल आपण एवढं बोलतोय तर प्रकृती म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव म्हणजे त्याची प्रकृती. आता हा स्वभाव म्हणजे फक्त मनाचा नसतो, तर तो स्वभाव असतो त्याच्या शरीराचा, त्याच्या मनाचा. म्हणजे थोडक्यात सर्वांगीण बाजूनी त्या व्यक्तीची एक नैसर्गिक जडणघडण नेमकी कशी झालेली आहे ह्याच्यावरून त्याची प्रकृती ठरत असते. ती प्रकृती एकूण 3 प्रकारची असते: वात, पित्त आणि कफ. आणि ह्या तिन्ही प्रकृती वात, पित्त आणि कफ ह्या दोषांच्या नुसार तयार झालेल्या असतात. म्हणजेच जन्मतः कुठलाही व्यक्ती 3 दोषांना घेऊन येतो. त्याच्यामध्ये ज्या दोषाचं जास्त प्राबल्य असेल, वाताचं, पित्ताचं किंवा कफाचं, त्यानुसार तो वाताच्या प्रकृतीचा, पित्ताच्या प्रकृतीचा किंवा कफाच्या प्रकृतीचा ठरतो. आणि तो जी जन्मता घेऊन आलेली प्रकृती आहे ती आयुष्यात परत कधीही बदलत नाही. म्हणूनच जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शरीरातील दोषांची न बदलणारी अवस्था जी असते त्याला प्रकृती असं म्हटलंय. थोडक्यात जो व्यक्ती वात प्रकृतीचा आहे त्यानं जर समजा पुढे जाऊन पित्ताचा आहार विहार जास्त केला म्हणून त्याला पित्ताचे त्रास होतील, पण त्याची वाताची प्रकृती तशीच राहील. जर त्यानं कफाच्या काही जास्त गोष्टी सेवन केल्या, कफ वाढवेल असा आहार विहार केला, तर त्याला कफाच्या तक्रारी होतील. पण त्या कफाच्या तक्रारी त्याला होत असताना सुद्धा वाताची काही लक्षणे ही त्याच्यामध्ये दिसायलाच लागते. थोडक्यात आपली प्रकृती जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली पाठ सोडत नाही हे मात्र नक्की. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायच्यात ह्या 3 प्रकृती कोणत्या आहेत, तिन्ही प्रकृतीची लक्षणं कुठली आहेत. आता हे सगळं जाणून घ्यायचं का गरजेचं आहे, तर प्रत्येक वेळेला आपल्याला माहिती नसते की आपली प्रकृती नेमकी कोणती आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपले सांधे दुखतायत तर आपण वाताच्या प्रकृतीचे, कोणाला वाटतं की आपल्याला पित्ताचा त्रास होतोय म्हणून आपण पित्ताच्या प्रकृतीचे, तर कोणाला वाटतं की आपण थोडंसं स्थूल प्रकृतीचे आहोत म्हणून आपली प्रकृती कफाची आहे. पण तसं नसतं. अनेक लक्षणं आहेत, त्या लक्षणांच्या आधारे आपल्याला ठरवायला लागतं की नेमकी आपली प्रकृती कोणती आहे. आणि ही प्रकृती एकदा कळाली की मग आपल्याला आपला आहार कसा ठेवायला पाहिजे, विहार कसा करायला पाहिजे, आपल्याला जर पुढे औषधोपचार घ्यायचे असतील तर ते औषधोपचार कोणत्या गुणांचे घ्यायला पाहिजेत हे तर समजतंच. त्याचबरोबर आपल्याला कुठलं वातावरण सूट होतं, कुठलं वातावरण आपल्याला सूट होणार नाही हे सुद्धा आपल्याला कळायला लागतं. ह्याच्यानुसार आपण कोणती पंचकर्म आपण करायला पाहिजेत, शुद्धिक्रिया कशा करून घ्यायला पाहिजेत हे सुद्धा ठरतं. इतकंच नसून आपल्याला आपलं करिअर कोणतं निवडायचं, आपल्या आवडीनिवडी कशा जपायच्या ह्याचा सुद्धा अंदाज थोडाफार ह्या प्रकृतीतून आपल्याला येऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात ह्या 3 प्रकृती आणि 3 प्रकृतीची लक्षणं कोणती आहेत. ही लक्षणं तुम्ही ऐका आणि ऐकल्यानंतर मग ठरवा की नक्की तुम्ही कोणत्या प्रकृतीचे आहात. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आणि त्या दोषांच्या नुसार ज्या 3 प्रकृती ठरतात त्याच्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा वात प्रकृतीची अशी कोणती लक्षणं आहेत ज्याच्यामुळं त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं हे जरा बघूया. वात प्रकृती ही सगळ्यात महत्वाची प्रकृती आहे. अशा व्यक्तींच्याकडे बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की ही व्यक्ती वाताच्या प्रकृतीची आहे. हे लोक खूप सडपातळ बांध्याचे असतात, कृश असतात, यांचं वजन अनेकदा कमी राहतं, यांची त्वचा कोरडी असते, केस कोरडे आणि खरखरीत असतात, अनेक वेळेला ह्यांना कोंड्याची तक्रार होते, यांचे दात वेडेवाकडे असतात, बऱ्याच वेळेला दातांच्या वरती डाग सुद्धा दिसून येतात, ह्यांची भूक अनेकदा अनियमित असते. म्हणजे एखाद्या दिवशी खूप भूक लागली म्हणून ते भरपूर खातील तर लगेच दुसऱ्या दिवशी काहीच भूक नाही त्यामुळे ते उपाशी राहणं सुद्धा पसंत करते. ह्यांना ज्या वेळेला जोरात भूक लागते त्यावेळेला ह्यांचं जेवण सुद्धा खूप जास्त असतं. त्यामुळे ह्यांना जर जेवताना कोणी बघितलं तर त्याला प्रश्न पडेल की हे नेमकं एवढं खातात पण ते जेवण ह्यांच्या अंगाला का बरं लागत नाही, इतके ते सडपातळ राहतात.
ह्यांना घाम खूप कमी येतो, ह्यांच्या सांध्यांच्या मध्ये बऱ्याच वेळेला कटकट आवाज येत राहतो आणि सांधेदुखीसारख्या तक्रारी ह्यांना होण्याची शक्यता नेहमीच जास्त राहते. पोट साफ होण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला अडथळा ह्यांना जाणवतो. अनेक वेळेला मलावष्टंभाची तक्रार ह्यांच्यामध्ये असते. अनेक वेळेचक औषधे घेऊन सुद्धा पोट साफ न होणे हे लक्षण ह्यांच्यामध्ये दिसून येतं. पण हे लोक सर्जनशील असतात, उत्साही असतात, नवीन नवीन कल्पना करण्यामध्ये हे सगळ्यात पुढे असतात. त्यामुळं कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलीही नोकरी असू दे, तिथं वेगळ्या वाटेने जर जायचं असेल आणि तिथं जर एखादा वाताच्या प्रकृतीचा व्यक्ती असेल, तर नक्कीच नवीन नवीन कल्पना तिथं पटकन अंमलात ते आणू शकतात. त्याचबरोबर हे लोक उत्साही असतात, ॲक्टिव्ह असतात, पण हे लोक थोडेसे अस्वस्थ सुद्धा असतात. ह्यांना पटकन निर्णय घेता येत नाही किंवा एकदा घेतलेल्या निर्णयावरती टिकून राहणं ह्यांना थोडंसं कठीण जातं. चिंता ही ह्या व्यक्तींना नेहमी छळत राहते आणि त्या चिंतेमुळं ते वारंवार त्याच विचारांच्या मध्ये अडकलेले राहतात, गोंधळलेले राहतात आणि त्यामुळं जे लोक मुडी असतात ते थोडेसे ह्या वाताच्या प्रकृतीमध्ये येतात. ह्यांना एखादी सांगितलेली गोष्ट पटकन समजते, पण ह्यांची स्मृती कमी राहते. त्यामुळं अनेक वेळेला तीच गोष्ट ह्यांच्या जास्त काळ लक्षात राहीलच असं सांगता येत नाही. कुठलंही काम झटपट करण्यामध्ये हे अगदी अग्रेसर असतात. ह्यांची झोप सुद्धा अनेकदा अनियमित असते. एखाद्या दिवशी ते पूर्ण रात्रभर गाढ झोपतील, एखाद्या दिवशी ते तसेच रात्रभर जागे राहतील. अनेक वेळेला ह्यांना झोप लागली तर पटकन कुठला तरी आवाज छोटा जरी झाला तरी सुद्धा ह्यांची झोप लगेच मोडेल. परत लवकर झोप सुद्धा लागणार नाही. म्हणजे थोडीशी डिस्टर्ब स्लीप पॅटर्न ह्यांच्यामध्ये दिसून येतो. हे लोक खूप बोलके असतात आणि बोलण्यामध्ये सुद्धा त्यांच्या वाताचा वेग हा नेहमी दिसून येतो. त्यामुळे ते अगदी फास्ट बोलत राहतात. झोपेमध्ये डोळे उघडे ठेवण्याची अनेकदा सवय ह्यांच्यामध्ये दिसून येते. झोपलं असताना सुद्धा त्यांची वारंवार हालचाल सुरू राहते. हे लोक थोडेसे कमी ताकदीचे मानले जातात. म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त ताकदीची कामं करायची असतील त्यावेळेला ह्यांची शारीरिक ताकद थोडीशी कमी पडते. पण हे लोक फिरण्याची आवड असणारे, वारंवार भटकंती करणारे, ट्रेकिंग करणारे असे असतात. त्याचबरोबर ह्या लोकांना अनेक वेळेला अनेकांशी बोलण्याची सवय असते. अनेक विचार एकाच वेळेला ते करू शकतात. त्यामुळं जिथं जनसंपर्काची कामं आहेत ती हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्याचबरोबर संगीत आहे, नाच, गाणी किंवा ह्याच्या संबंधित जे व्यवसाय आहेत हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. जिथं जिथं लोकांशी येणारा संपर्क आहे तिथं तिथं वाताचा व्यक्ती हा नेहमी पुढे राहतो आणि आपला जनसंपर्क हा नेहमी टिकवून राहतो. आता ह्यानंतरची प्रकृती आहे पित्त प्रकृती. पित्त म्हणजे साक्षात अग्नीच आणि त्यामुळं अग्नीप्रमाणे अनेक लक्षणं आपल्याला ह्या प्रकृतीमध्ये दिसून येतात. ह्या प्रकृतीचे लोक शरीरानं मध्यम बांधेचे असतात. त्यांचं वजन उंचीला अगदी योग्य असतं. ते बांधेसूद शरीराचे असतात. त्यांच्या त्वचेचा स्पर्श मात्र थोडा उष्ण असतो. पण त्यांची त्वचा ही नेहमी कोमल असते. त्यामुळे उन्हामध्ये गेलं तर पटकन ह्यांची त्वचा लालबुंद व्हायला सुरुवात होते. ह्यांचे दात पिवळसर असतात. पण यांची भूक अतिशय चांगली असते. एखाद्या वेळेला जेवणाची वेळ झाली आणि पटकन जेवण मिळालं नाही तर अनेक लोकांना चिडचिड होते. तर त्यापैकी अनेक जण हे पित्त प्रकृतीचे असू शकतात. ह्यांना गोड पदार्थांची जास्त आवड असते, पण तेलकट, तिखट अशा गोष्टी किंवा चटपटीत गोष्टी खाणं ह्यांना नेहमी त्रासदायक राहतं आणि ह्यांना ते आवडत सुद्धा नाही. हे सुकुमार असतात, म्हणजेच थोडेसे कोमल प्रकृतीचे असल्यामुळे शारीरिक दगदगीची कामं ह्यांना जास्त सहन होत नाहीत. किंबहुना हे लोक त्या कामांच्या वाट्याला जात सुद्धा नाहीत. ह्यांच्या अंगावरती तीळ जास्त उडतात, जामखीळ जास्त उडतात. त्याचबरोबर ह्यांना थंड पदार्थांची इच्छा खूप असते. डोळे अनेक वेळेला लाल असतात. ह्यांना घाम खूप येतो आणि घामाला अनेकदा दुर्गंधी सुद्धा खूप असते. ह्यांचे केस लवकर पिकतात, लवकर गळायला सुद्धा सुरुवात होते. मानसभाव मात्र ह्यांच्यामध्ये खूप चांगले आहेत. एक तल्लख व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. पण हे थोडेसे आक्रमक स्वभावाचे असतात, गंभीर असतात आणि शीघ्रकोपी असतात. म्हणजेच वाताच्या प्रकृतीच्या व्यक्तीला राग लवकर येतो, पण त्याचा राग लवकर निवळतो सुद्धा. पण पित्ताच्या प्रकृतीला हा राग लगेचच येतो, पण तो राग लवकर निवळत मात्र नाही. त्याचा राग कमी करायला आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. त्याचबरोबर ह्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं अधीरता प्रधान असतं. प्रत्येक गोष्टीची थोडीशी घाई ह्यांच्यामध्ये दिसून येते. ह्यांना तहान खूप लागते. त्याचबरोबर ह्यांच्या घशाला कोरड सुद्धा सारखी पडत असते. हे एक कॉन्फिडंट किंवा आत्मविश्वास पूर्ण व्यक्तिमत्व
म्हणून आपल्याला नेहमी दिसून येतात. अगदी प्रगल्भ व्यक्तिमत्व असतं. हे अनेक शास्त्रांचा एका वेळेला अभ्यास करणार नाहीत, पण ज्या शास्त्रामध्ये ते अभ्यास करतात त्याच्यामध्ये पूर्ण पारंगतत्व येण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत राहतात. हे चाणाक्ष बुद्धिमत्तेचे असतात. अनेक वेळेला वर्चस्ववादी वृत्तीचे लोक आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट व्यवहार करणे ही एक त्यांची स्वभावाची एक वेगळी खूण असते आणि हे लोक स्वच्छता प्रिय असतात. त्यांना कुठलीही घाण, दुर्गंधी, कुठलाही वास सहन होत नाही. ह्यांना आपला परिसर, आपलं शरीर हे प्रत्येक वेळेला स्वच्छ लागतं. हे लोक थोडेसे वर्चस्ववादाचे असल्यामुळे ज्या ठिकाणी, ज्या व्यवसायांच्या मध्ये किंवा ज्या नोकरीमध्ये एक लीडरशिप करायची आहे त्यासाठी हे अगदी योग्य व्यक्तिमत्व ठरतात. नेतृत्व गुण ह्यांच्यामध्ये असतात. दुसऱ्यावरती अधिकार गाजवण्याची वृत्ती असते आणि त्याचबरोबर दुसऱ्याकडून चांगल्या पद्धतीनं काम करून घेण्याची शिस्त, त्याचबरोबर तशी एक कुवत सुद्धा ह्यांच्या अंगी दिसून येते. त्यामुळे अशा कामांची जिथे किंवा अशा गुणांची ज्या कामांच्या मध्ये गरज आहे त्या ठिकाणी पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे नक्कीच नेहमी अग्रेसर राहताना आपल्याला दिसून येतात. आता जाऊयात सगळ्यात शेवटच्या तिसऱ्या म्हणजेच कफ प्रकृतीकडे. कफ प्रकृती ही पृथ्वी आणि जल महाभूताचा आधिक्य असणारी प्रकृती, कफदोषाचं प्राधान्य असणारी प्रकृती. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म दिसतो स्थिरता. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की वाताच्या प्रकृतीमध्ये चंचलता, पित्ताच्या प्रकृतीमध्ये उष्णता आणि कफाच्या प्रकृतीमध्ये स्थिरता हे प्रमुख गुणधर्म आपल्याला दिसून येतात. कफाच्या प्रकृतीचे लोक हे शरीरानं मजबूत बांधायचे असतात. ह्यांचं वजन अनेकदा गरजेपेक्षा थोडंसं जास्त असतं. ह्यांच्या हालचाली अगदी मंद असतात. ग्रंथांच्या मध्ये तर असं सांगितलंय की हत्तीची जशी एक डौलदार चाल असते तशीच चाल आपल्याला ह्या कफ प्रकृतीच्या व्यक्तींची दिसून येते. ह्यांची त्वचा नेहमी स्निग्ध असते. चेहरा प्रसन्न असतो. हाताची बोटं लांब सडक असतात. कपाळ मोठं असतं. चेहरा अगदी भरगच्च मांसल असा असतो आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच प्रसन्न वाटावं असं ह्यांचं एक तेजपुंज व्यक्तिमत्व असतं. ह्यांचे डोळे पाणीदार असतात. ह्यांना घाम विशेष येत नाही. त्याचबरोबर ह्यांचे केस अगदी घनदाट आणि काळेभोर असतात. अनेक वेळेला ज्या तक्रारी आपल्याला वातामध्ये कोरड्या केसाच्या दिसल्या होत्या किंवा पित्तामध्ये आपल्याला केस लवकर गळण्याची तक्रार दिसत होती, ती आपल्याला अगदी क्वचितच ह्या कफ प्रकृतीच्या लोकांच्या मध्ये बघायला भेटते. ह्यांची नखं अगदी गुलाबी असतात आणि ह्यांचे सांधे गूढ असतात. गूढ म्हणजे सांध्यांच्या भोवती मांसल भाग जास्त असतो. त्यामुळे सांध्यांच्या मध्ये वंगण सुद्धा जास्त असतं. त्यामुळं सांधे दुखीच्या तक्रारी सहसा यांना होत नाहीत. फक्त वजन जास्त असल्यामुळे झालीच तर गुडघेदुखीची तक्रार ही यांना काही वर्षानंतर होण्याची शक्यता असते. यांची ताकद खूप चांगली असते. एक स्थिर, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून हे ओळखले जातात. थोडेसे आळशी स्वभावाचे हे लोक असतात. म्हणजे अनेक वेळेला पटपट पटपट कामं करणे, एकाच वेळेला 2-4 कामं करणे हे ह्यांना जमत नाही. पण हे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला ते अगदी व्यवस्थित आणि शांतपणे आपलं काम पूर्ण करण्यामध्ये अगदी तरबेज असतात. ह्यांची झोप खूप जास्त असते. ह्यांचे सांधे मजबूत असतात. ह्यांचा आहार ह्यांच्या दिसण्यावरती गेल्यावरती आपल्याला नेहमी गोंधळात टाकतो, कारण ह्यांचा शरीर जेवढं आकारानं मोठं असतं तेवढा त्यांचा आहार नसतो. त्यांचा आहार खूप कमी दिसतो. त्याचबरोबर ह्यांचं जेवण अतिशय संथगतीनं असतं. ह्यांना तहान खूप कमी लागते. ह्यांचा आवाज अगदी चांगला मृदू आणि धीर गंभीर असतो. हे अतिशय हुशार प्रकृतीचे आणि स्मृतिमान लोक असतात. त्याचबरोबर थोडेसे सहनशील असतात, विचारी असतात. सत्वगुण यांच्यामध्ये खूप जास्त असतो. ते इतरांना आदर देणारे असतात आणि ह्याच गुणांच्यामुळे त्यांना सुद्धा इतरांच्याकडून आदर मिळत राहतो. दान धर्म करण्यामध्ये हे नेहमी अग्रेसर राहतात. आपल्या विचारांच्यावरती ठाम राहतात. हे शक्यतो भांडायला जात नाहीत, पण भांडण ह्यांच्या लक्षात मात्र नेहमी राहतं. हे नम्र स्वभावाचे असतात. ह्यांची मैत्री एकदा झाली की घट्ट असते. त्यामुळं वर्षानुवर्ष टिकलेली मैत्री आपल्याला ह्यांच्यामध्ये दिसून येते. हे जे कफ प्रकृतीचे लोक आहेत हे जिथं शांतपणे संयम ठेवून काम करण्याची गरज असते अशा ठिकाणी खूप पुढे जातात. वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या मध्ये जी उच्च पदं असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यक्ती विराजमान झालेले दिसतात. त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत आणि कलागुणांचा जिथं विकास करण्याची गरज आहे तिथं हे खूप अग्रेसर राहतात. शिक्षकी पेशामध्ये सुद्धा हे लोक खूप पुढे राहतात आणि त्याचबरोबर ज्ञानदान चांगल्या पद्धतीने करण्याची कला ह्यांच्यामध्ये असते. आपल्या एकंदरीत
वागण्याने सगळ्यांची मनं जिंकून घेणारे हे लोक असतात. ही झाली कफ प्रकृतीची ओळख. आताच आपण बघितलं की वात, पित्त आणि कफ ह्या 3 प्रकृती असतात. आतापर्यंत तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की तुमची प्रकृती कोणती आहे. आणि मगाशी जसं आपण बघितलं की आपल्याला जर दिशा माहिती असेल, आपल्याला कुठं जायचं असेल, तर त्या दिशेनुसार प्रवास करणं सोपं जातं. तशाच पद्धतीनं आपल्याला जर आपली प्रकृती माहिती असेल, तर आपल्याला त्या प्रकृतीनुसार आपल्याला कसं वागायचं आहे, औषध उपचार, खाणं पिणं, आहार विहार कसा ठेवायचा आहे, हे अगदी सोप्या पद्धतीने कळून जातं. आताच आपण वात, पित्त आणि कफ ह्या 3 प्रकृती बघितल्या, त्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं सुद्धा बघितली. थोडं एक उदाहरण बघूयात. हे उदाहरण आहे विद्यार्थ्यांचं. विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला वात, पित्त आणि कफ हे तिन्ही प्रकार दिसून येतात, तिन्ही प्रकृती दिसून येतात. समजा एखादी परीक्षा आहे, तर वाताचा विद्यार्थी परीक्षेच्या महिनाभर अगोदरपासून पाठांतर सुरू करतो आणि नेमकं परीक्षेला जाताना जे काय वाचलंय ते विसरतो. पेपरमध्ये गेल्यावरती त्याला प्रश्न पुढ्यात आला की त्याचं उत्तर विसरायला होतं. पित्त प्रकृतीचा विद्यार्थी हा भरपूर अभ्यास करतो आणि त्याला त्या परीक्षेमध्ये टॉपरच यायचं आहे म्हणून तो प्रत्येक परीक्षेला सामोरं जात राहतो आणि जर तसं झालं नाही तर ह्याची खूप चिडचिड सुद्धा होत राहते. कफ प्रकृतीचा विद्यार्थी मात्र परीक्षेच्या अगोदरपासून खूप अभ्यास करेलच असं नाही, पण बाकीच्यांच्या अभ्यासाविषयी जी चर्चा चाललेली असते ती शांतपणे ऐकून तो साठवून घेत राहतो. थोडंफार पुस्तक वाचल्यासारखं करतो. एकदा वाचलं तरी त्याच्या ते लक्षात राहतं आणि परीक्षेच्या दिवशी आपलं सगळं व्यवस्थित आवरून, साहित्य सगळं व्यवस्थित घेतलंय की नाही हे बघून अगदी आरामात तो परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश करतो. पेपर संपल्यावरती सुद्धा वात प्रकृतीचा जो व्यक्ती असतो किंवा विद्यार्थी असतो, तो माझं काय काय विसरलंय हे टॅली करण्यात दंग राहतो. पित्त प्रकृतीचा विद्यार्थी माझा अर्धा मार्क कुठं गेला म्हणून आकांडतांडव करत राहतो. तर कफ प्रकृतीचा विद्यार्थी चला आजचा पेपर झाला, आता जाऊन थोडीशी विश्रांती घेऊया म्हणून आरामात निघून जातो. अशीच वेगवेगळ्या प्रकृतीची लोक मला योग वर्गामध्ये सुद्धा दिसून येतात. अनेक वेळेला योग वर्गामध्ये येणारी वात प्रकृतीचे लोक हे रेग्युलरली इरेग्युलर असतात. म्हणजेच एखाद्या दिवशी ते येणार, परत 4 दिवस सुट्टी घेणार, पुन्हा पुढच्या आठवड्यात कधीतरी येणार, सलग 2-3 दिवस येणार. आता असं वाटणार की हे लोक आता नियमित येणार, तोपर्यंत ते परत 15 दिवस गायब होणार. पण प्रत्येक वेळेला गॅप नंतर ज्या वेळेला ते वर्गामध्ये हजर होतात, त्यावेळेला ते उत्साहाने हजर होतात आणि तेवढ्याच लगेच ते क्लासमधून दिसेनासे सुद्धा होतात. ह्यापेक्षा वेगळी पित्त प्रकृतीचे जे लोक असतात ते अगदी घड्याळाच्या काट्यानुसार योग वर्गाला उपस्थित राहतात, रोजच्या रोज उपस्थित राहतील. योगासनं, प्राणायाम ह्यांच्यामध्ये त्यांना खूप रुची राहते आणि त्याचा अगदी सिन्सिअरली योगाभ्यास करण्यामध्ये ह्या लोक नेहमीच आपल्याला भर देताना दिसतात. कफ प्रकृतीच्या व्यक्ती मात्र योग वर्गाला जातानाच थोडीशी टाळाटाळ करणार, अगदी सावकाश झोपून उठून थोडंसं उशिरा ही व्यक्ती योग वर्गात पोहोचतात. योग वर्गामध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा आसनांच्या पेक्षा ह्यांना मेडिटेशन आणि शवासनामध्ये जास्त रस असतो. ते तिथं सुद्धा आपली विश्रांती घेण्याची हौस भागवतात आणि योग वर्ग संपल्यानंतर अगदी तितकंच हसत आणि रिलॅक्स भावनेनं ते योग वर्गातून बाहेर पडतात. आताच आपल्याला अनेक प्रकृती ह्या योग वर्गामध्ये असू दे किंवा परीक्षा देताना असू दे ह्या दिसून आल्यात. इतरही ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीचे असे वेगवेगळे कॅरेक्टर आणि त्याच्यानुसार त्याच्या वागण्यात पडणारा बदल बदल हा दिसून येतो. पण प्रकृती जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला दिशा माहिती असल्यासारखी असते. जर आपल्याला दिशा माहिती असेल की कुठं आपल्याला जायचं आहे, तर आपण आपला प्रवास त्या दिशेने जसा करतो, तसंच जर आपल्याला आपली प्रकृती माहिती असेल तर आपला आहार विहार, औषध हे सगळं कसं ठेवायचं आपल्याला कळतं. आपल्या आयुष्याची दिशा कशी ठेवायची, कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, कुठल्या आवडीनिवडी जपायच्या, हे सगळं आपल्याला कळायला लागतं आणि त्यामुळं अनेक पद्धतीनं आपण आपलं आयुष्य सुखकर करून घेऊ शकतो. मला वाटतंय की तुम्हाला निदान एक अंदाज आला असेल की तुमची प्रकृती कोणती आहे. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या जवळपास आयुर्वेदिक डॉक्टर असतील, त्यांना भेटा. तुमची प्रकृती सखोल जाणून घ्या आणि त्या पद्धतीनं आयुष्य जगत राहा. नक्कीच तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहाल. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. परत असेच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूयात. धन्यवाद.